एकनाथ शिंदेंची कोंडी. कपिल सिब्बल यांनी मांडलं 39 आमदारांचं गणित. सुप्रीम कोर्टातील युक्तिवादाने वाढली उत्सुकता. तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. सिब्बल यांच्या युक्तिवादाचा मुख्य रोग असा होता की जर शिंदे गटातील 39 आमदार अपात्र ठरले तर निवडणूक आयोगाने ज्या संख्याबळाच्या आधारावर शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण दिलं त्याच आधाराचा मोठा धक्का बसू शकतो. निवडणूक आयोगाने निर्णय घेताना विधिमंडळातील संख्याबळाचा आधार घेतला होता. त्यावेळी शिंदे गटाकडे विधानसभेत मोठे संख्याबळ होते तर ठाकरे गटाकडे तुलनेने कमी आमदार होते. मात्र कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. ज्या आमदाराच्या अपात्रतेचा प्रश्न न्यायालयासमोर प्रलंबित होता त्याच आमदारांची संख्या पक्ष कोणाचा हे ठरवण्यासाठी वापरता येईल का? याच ठिकाणी 39 आमदारांचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. सिब्बल यांच्या मते आधी आमदारांची पात्रता आणि अपात्रता निश्चित होणे आवश्यक आहे. कारण उद्या जर शिंदे गटातील 39 आमदार अपात्र ठरले तर विधिमंडळातील संख्याबळाचं संपूर्ण गणित बदलू शकतं आणि गणित बदलतं तर त्याच संख्याबळाच्या आधारावर निवडणूक आयोगाने दिलेला पक्ष आणि चिन्हाचा निर्णय कितपत योग्य ठरतो हा प्रश्न निर्माण होतो. याचसोबत सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या 3 निकषांवरही भर दिला. पक्षांमध्ये संघटनात्मक बहुमत कोणाचं, विधिमंडळ आणि संसदेमध्ये संख्याबळ कोणाचं आणि पक्षाच्या घटनेनुसार प्रक्रिया झाली आहे का या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक असल्याचं त्यांनी मांडलं. विशेष म्हणजे सुनावणी दरम्यान 2018च्या शिवसेना पक्षा घटनेबाबतही महत्त्वाची चर्चा झाली. पक्षाच्या घटनेत मोठा बदल झाल्याचं दिसत आहे अशा स्वरूपाचं निरीक्षण सरन्यायाधीशांकडून करण्यात आल्याचं समोर आलं. जर पक्षाची मूळ घटना आणि संघटनात्मक रचना महत्त्वाची मानली गेली तर ठाकरे गटाचा युक्तिवाद आणखी मजबूत होऊ शकतो असा दावा त्यांच्या बाजूने केला जात आहे. मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट होते. सुप्रीम कोर्टाने अद्याप अंतिम निर्णय हात दिलेला नाही. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले किंवा ठरतील असं आत्ताच निश्चितपणे म्हणता येणार नाही. ठाकरे गटाचा युक्तिवाद आता पूर्ण झाला आहे आणि या संपूर्ण प्रकरणात पक्षाची घटना, आमदाराची अपात्रता, विधिमंडळातील बहुमत आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाची वैधता हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आता पुढील सुनावणीत शिंदे गटाची बाजू काय असणार आणि सुप्रीम कोर्टात या सर्व मुद्द्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. कारण हा केवळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हांचा वाद राहिलेला नाही तर आमदारांच्या बंडानंतर एखाद्या राजकीय पक्षावर अधिकार कोणाचा ठरवायचा यासाठी भविष्यात कोणते घटनात्मक निकष निघतील किंवा असतील याचा प्रश्न या प्रकरणातून समोर आला आहे. अंतिम निर्णय मात्र सर्वोच्च न्यायालयाचाच असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना हा पक्ष नेमका कोणाचा आहे? उद्धव ठाकरे साहेबांचा की एकनाथ शिंदे साहेबांचा? कमेंटमध्ये नक्की कळवा. व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.